आम्ही आता सध्या आहे सोलापुरात आणि हा ब्लॉग असणार आहे पॉलिटिक्सचा पूर्ण. वेलकम टू न्यू ब्लॉग. आम्ही आता सध्या आहे सोलापुरात आणि हा ब्लॉग असणार आहे पॉलिटिक्सचा पूर्ण. विकासजी आहे तिथं, पवन नाना बसले थोडं अभि, आणि आम्ही सध्या आहे कॅनवामध्ये. पुढं आहेत 10 गाड्या. कॅनवा कॉनवे, ओरिजिनल नाव कॉनवे. हे आहे कॉनवे. त्याचे सूट आहेत माझ्याकडे, दाखवतो. आता सध्या काय दिसेना, टर्न ये नाही कुठं. टर्न आल्यावर तुम्हाला दाखवतो. यो ये देखो, आम्ही चालू आता एका कार्यक्रमाला पुढं. तिथले दाखवतो तुम्हाला कसं कसं असतंय शूट. तुम्ही तर बघितलं व्हर्टिकली सगळं शूट, आणि एकदा बघा आडवा शूट कसे आहेत कॅनवा. कशी रिॲक्शन, बाहेरची रिॲक्शन कशी. आम्ही आता चालू इथलं 30 किलोमीटर. नाही म्हणत ते 15 मिनिट लागतात. नाही म्हणता होय म्हण ना. बरं होय म्हणलं तर 15 मिनिट लागतात. पाऊण तास लागतात. पाऊण तास ओके, लिगली पाऊण तास लागतात. विकास भैयाचं लग्न आतुरता भैयाला. कुठल्या मूर्तीचं उद्घाटन आहे? हा हा, 510 रुपये नेले, 2000 दिले. उद्घाटन पुढे एक मूर्तीचं उद्घाटन आहे, ते चाललंय. असा कॅनवाचा रोल असते. हायवेला लागल्यावर गाड्या साईडला जातात. एकाड एक असतात गाड्या. आणि आमच्या अभिला काय मला प्रेरणा नाही कशाचं. कॅमेरा चालू केलं की गमस्ती जा लंगड्या, तू गण्यात जा. लंगड्या म्हणता त्याला बी काय, त्याला बी काय तर असेल. आम्ही पिल्लू एवढ्यावढी दिसतंय पिल्लू म्हणता रे. जिव्हाळा कारण जिव्हाळा 2 किलोमीटर काय. समस्त अंतरोळीकर ग्रामस्थ, अंतरोळीकर कुटुंबीय, भाऊ काका यांचा मंत्री म्हणून आपण या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाचा आपण नक्की कशी घाय करायला लागते, पळत जाते सगळं. म्हणजे 3 वर्षांना कॉलेजला जातात ना, शाळेला जातात. तो 9वी पास झाला. तसं सांगायचं, असं सांगायचं. आम्ही पहिला राहायला कुठे होतो? शेतात. काशीगावला होता का अलिबागला होता? मग तो नवीन आल्या अलिबागला म्हणून का सांगत होता? आता मला तर म्हणलं की अलिबागला मच्छा आवडत नाही म्हणून म्हणतो. लगा ते तुमचं ओंकार हे लगा तुम्ही अलिबागला होता. आम्ही फक्त एक कार्यक्रम करायला असं सोलापुरात 30 किलोमीटर गेलतो. आता 30 आपलं किलोमीटर कुत्र्याच्या रस भरवल्या जयभाऊंचं काम त्याच्या आधी थोडं एकदम म्हणजे असं डेडिकेटेड. इथून इकडं फक्त कार्यक्रम अटेंड करायला. आता पुढचा अजून एक कार्यक्रम आहे, तिकडं चालू आहे. आता इथं स्मृती मंदिरात आलो सोलापूरला. मोठे साहेब यांनी आपल्या हस्ते
नामदार जयकुमारजी गोरे साहेबांचं व्यवस्थापनाची जोड देत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हायटेक आषाढी वारी नावानं जे अनुवाद समिती आहे त्याचं केंद्र देखील सोलापूरला निर्माण केलं जाईल. आज सोलापूर पुण्यनगरीचा काही अडथळे येतात, पण अशा जोडप्यांच्या जीवनात आशेच्या किरण निर्माण करणाऱ्या बार्शी इथल्या श्रद्धा. तर झाले आता सगळा दौरा संपला. आता आम्ही चालू रेस्ट हाऊसला. तर आजचा व्लॉग इथपर्यंत. जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा असे मी व्हिडिओ टाकले पाहिजेत का. मी अजून दौरे लागल्यावर मी व्हिडिओ टाकत राहीन. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.